नहीं वो घंटा है यहाँ पे अगर देखेंगे क्या आया, सिंबल आ गया ना स्टैंड का। अब इस प्रक्रिया को अगर आप बार बार इससे स्टार्ट भी करेंगे तो स्टार्ट नहीं होगी। क्यों? स्टैंड सेंसर हमारा ऊपर नहीं है। जब तक हमारा जो स्टैंड ऊपर नहीं जाएगा, जब तक हमारी गाड़ी जो है परफेक्ट तरीके से चलेगी नहीं। मैं पावर किट और स्टॉल का नंबर बता दें ताकि हमारे मैकेनिक भाई आपके पास जाएं तो उसको वहाँ पे सारी चीज़ें मिल सकें। थँक्यू सर. माझं नाव स्वप्नील थोरात. मी जगदीश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे तुमची पॉवर्स कोईल त्याला रिप्रेझेंट करतो. आपला आजचा स्टॉल नंबर आहे 34 नंबर. तर आपले इथले डिस्ट्रीब्युटर आहे वर्धन ऑटोमोबाईल्स. त्यांच्याकडे तुम्हाला आपले जेवढे पॉवरचे प्रोडक्ट आहे BS6चे नवीन प्रोडक्ट जे आहेत तर त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि अन्सारी सर खूप छान ट्रेनिंग देतात. तर पॅन इंडिया त्यांचं ट्रेनिंग सेशन खूप चांगले चालू आहेत. तर तुम्ही एवढे शांत चित्ताने ऐकताय त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की फायदा येईल आणि त्याच्यासाठी मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि असोसिएशनचे पण आभार मानतो. धन्यवाद. डिफरेंट अलग अलग तरीके वे में काम करता है, इसका अलग है उसका अलग है ना। अब क्या करेंगे, दोनों की टेक्नोलॉजी को समझेंगे। इसके नाम से, नाम कुछ इस प्रकार सा कि होंडा की कोई भी गाड़ी के अंदर साइलेंट स्टार्ट टेक्नोलॉजी दिखती है उसे कहते हैं ACG। क्या कहते हैं? नमस्कार. औरंगाबाद टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन छत्रपती संभाजीनगर आज संघटनेचा 13वा वार्षिक वर्धापन दिवस आहे. त्या अनुषंगाने मराठवाडा विभागीय मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. यामध्ये जवळपास 1500 ते 1800 मेकॅनिकनी उपस्थिती नोंदवली. हा कार्यक्रम घेण्याचा मूळ उद्देश असा आहे की बदलत्या काळानुसार ते तंत्रज्ञान बदललेलं आहे. त्या ओघामध्ये मेकॅनिक कुठेतरी लुप्त होऊ नये म्हणून जे तर एक अपडेट राहावं म्हणून या ठिकाणी BS6 गाडीचं ट्रेनिंग तसेच ई-व्हेकल गाडीचं ट्रेनिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. या ट्रेनिंगमध्ये प्रसिद्ध ट्रेनर उर्फात अन्सारी सरांचं या ठिकाणी ट्रेनिंग ते देत आहेत. जागतिक दर्जाचा ट्रेनर असल्यामुळं त्यांची भाषा, त्यांची लकब, ती लय सर्व समजण्यास सोपी आहे. या ठिकाणी बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, नागपूर, जालना, जळगाव, नाशिक, परभणी या ठिकाणचे मेकॅनिक बंधू उपस्थित होते. तसेच शहरातील आणि तालुका स्तरावर देखील मेकॅनिक या ठिकाणी हजेरी लावली. या कार्यक्रमात जवळपास 36 प्रकारचे कंपनीचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत. वेगवेगळे स्पेअर पार्ट आहेत, स्पेशल टूल्स आहेत आणि मेकॅनिकला लागणारा अत्यावश्यक अवजार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. फ्युचरमध्ये येणाऱ्या काळामध्ये मेकॅनिक संघटना सामाजिक कार्यामध्ये जसे अग्रेसर असतील तसेच 2026मध्ये देखील थोड्या जास्त प्रमाणात सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहील. तसेच येणाऱ्या काळामध्ये मेकॅनिक संघटनेच्या वतीने सर्व्हिसिंगचे दर वाढवण्यात आलेले आहे. तर 400 रुपये मेकॅनिक संघटनेने यावेळी तर ठराव घेण्यात आला की 400 रुपये सर्व्हिसिंगचे दर करा. तर त्या विषयावर सगळ्याचं एकमत झालं आणि 2026च्या नंतर सर्व्हिसिंगचं दर आम्ही जे आता होणार आहोत. या कार्यक्रमाचं जे नियोजन होतं या नियोजनामध्ये जवळपास जिल्हास्तरीय जे पदाधिकारी आमचे जवळपास 100 पदाधिकारी या कार्यक्रमासाठी मेहनत घेत आहेत. त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम सफल झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर एक प्रश्न होता, आज पूर्ण मेकॅनिकली इथं आहे, बराचसा परिणाम तुमच्या गॅरेजवर ग्राहकांसाठी झाला असेल असं वाटतं का? ही गोष्ट खरी आहे, परंतु जर एका दिवसाचा विचार केला तर मला वाटतं हे योग्य आहे. परंतु जर फ्युचरचा विचार केला तर मात्र हे आमच्यासाठी फलदायी आहे. कारण एक वेळेस जेवण केल्यानंतर ते आता पोट भरतं, परंतु एक वेळेस जर ज्ञान घेतलं तर मात्र ते ज्ञान अखंड विवरतपर्यंत येतं, लांबपर्यंत जात असतं. आणि ते जे हे तर रोजीरोटीचा पुढचा प्रश्न आमचा जे होता कायमचा सोडू शकतो. त्यामुळे ते एक दिवसाचं जे गॅरेज बंद आहे त्याचा आम्हाला काही जास्त खंत वाटत नाही. एकूण किती गॅरेजवाले सहभागी झाले आणि जे झाले नाही त्यांच्यासाठी काय होतं?
हे बघा याच्यामध्ये जवळपास आहे ना 1500 ते 1800 मेकॅनिक आमच्याकडे नोंदणी आहे. ते नोंदणी करून आले मेकॅनिक, आणि जे इतर येऊन गेले त्याची आमच्याकडे नोंदच नाही. आणि जे आले नाहीत तर त्यांना एक विनंती आहे की त्यांनी बदलत्या काळानुसार जे आहे तर ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे. मेकॅनिक जो आहे अनपढ एक वेळ चालवत होता, परंतु आता शिकल्या सवरला मेकॅनिकच ह्या क्षेत्रात चालू शकतो. अन्यथा पुढच्या काळात त्याचा जे या क्षेत्रात टिकावं लागणार. चालेल. आपलं नाव सर? माझं नाव सय्यद चांद सय्यद रमजान, मी संस्थापक अध्यक्ष औरंगाबाद टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन छत्रपती संभाजीनगर. आमचे संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब तांबे साहेब.